बिग बॉस मराठी सीझन 5 चा सर्वात पहिला प्रोमो आला होता 21 मे 2024 ला। त्यानंतर 2-3 दिवसांनीच लगेच बिग बॉस OTT सीझन 3 चा प्रोमो आला होता आणि 4-5 दिवसानंतर लगेच बिग बॉस OTT सीझन 3 चा जो प्रोमो आहे आणि डेट लॉन्च आहे ती डेट लॉन्च झाली आणि 21 जूनला हा बिग बॉस OTT सीझन 3 चालू देखील झाला। मग अरे बिग बॉस मराठीचं नेमकं झालं तरी काय आणि कशामुळे विषय उशीर झालाय, काय झालाय, ह्या संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकलेल्या आहेत। आज आपण तुम्हाला सांगणार आहोत की नेमका प्रोमो कधी येऊ शकतो आणि जी आपली स्टार्टिंग डेट आहे ती काय असू शकते, यावरच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल ना तर सबस्क्राइब करा, कारण की तुमचं एक सबस्क्राइब हे खूप मोटिवेट करत असतं, कारण की तुम्ही आहात तरच आम्ही आहोत। तर चला आता मुद्द्याकडे वेळ। मुद्दा असा आहे की बिग बॉस मराठी सीझन 5 चा प्रोमो कधी येणार आहे त्याच्यावर सगळ्यात पहिले आपण बोलूया, कारण की बिग बॉस मराठी सीझन 5 चा प्रोमो आल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की त्याची लॉन्च डेट काय आहे आणि लॉन्च डेट आल्यानंतरच आपल्याला समजेल की प्रोमो आलाय आणि आता चालू होणार आहे बिग बॉस। या सगळ्या गोष्टी आता घडणार आहेत, कारण की सगळे जे प्रेक्षक आहेत त्यांची जी इच्छा आहे, त्यांची जी उत्सुकता होती ती सगळी मोडलेली आहे आणि प्रोमो हा मला असं वाटतंय आणि जी बातमी येते समोर त्यानुसार पहिल्या आठवड्यात जुलैच्या येऊ शकतो किंवा मग सेकंड वीक मध्ये मध्यभागी, म्हणजे सेकंड वीकच्या बुधवार गुरुवारच्या आसपास आपल्याला प्रोमो बघायला मिळू शकतो जुलैच्या। आणि स्टार्टिंग डेट जी आहे आणि स्टार्टिंग कधी होणार आहे बिग बॉस मराठी सीझन 5 तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 5 हा बघायला मिळू शकतो, अशा बातम्या सध्या फिरत आहेत। आणि ते खरं देखील असू शकतं, कारण की ज्या पद्धतीने आता OTT सुरू होऊन देखील 1 महिना पूर्ण झालेला असेल, त्यामुळे संपूर्ण एक प्रॉपर गॅप हा दोन्ही मेकर्सला मिळालेला असणार आहे। त्यांना त्यांच्या स्ट्रॅटेजीज आणि ह्या जो काय आता मधला काळ आहे त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजीज ह्या नक्कीच बिग बॉसचे जे मेकर्स आहेत ते आता ठरवत असतील की मराठीला आपण कसं चालवता येईल, आपल्याला कुठले प्लॅन्स आपल्याला एक्झिक्यूट करता येतील तिकडे। याच संपूर्ण गोष्टी आपल्याला तिकडे बघायला नक्कीच मिळणार आहेत, कारण की बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये यंदा खूप यंगस्टर्स येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे, कारण की आपले होस्ट देखील यंग आहेत। तर चला मित्रांनो, आता हेच होतं सगळं आजचं जे काय आपल्याला माहिती मिळालेली आहे ती। तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे हे नक्की आपल्याला व्हिडिओमध्ये कळवा, कारण कमेंटमध्ये कळवा, कारण की तुमचं एक मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।